नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे तुळजापूरमध्ये अर्जुन आणि सायली यांना बाबू ड्रायव्हर भेटलेला असतो आणि बाबू ड्रायव्हर भेटल्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, अर्जुनने विचारपूस करताच इथे आता बाबू ड्रायव्हरने सांगितलेलं असतं की 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामध्ये फक्त महिपत सामील नाही आहे, तर महिपतबरोबर अजून एक जंटलमॅन व्यक्ती होता. तो व्यक्ती कोण होता त्याचं नाव मला माहिती नाही आहे. त्या गोष्टीला तब्बल 22 वर्ष झाली, त्यामुळे त्याचा चेहरासुद्धा मला आठवत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, जर तो माणूस तुला कधी दिसला तर तू त्याला ओळखू शकशील का? तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर म्हणतो की ओळखण्याचा प्रयत्न मी नक्की करेन, पण मला त्याचा चेहरा इतका ओळखीचा वाटत नाही आहे. पण रविराज किल्लेदार यांच्या जीवावरती उठलेला खरं तर महिपत शिखरे नाहीच आहे, कारण खरा गुन्हेगार दुसराच व्यक्ती आहे. कारण त्या व्यक्तीनेच रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याची सुपारी महिपत शिखरेला दिली होती आणि त्यानंतर महिपत शिखरेने ती सुपारी मला दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनच्या समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो की खरं तर महिपत शिखरे तर एक प्यादा आहे. रविराज किल्लेदार यांच्या जीवावरती उठलेला मूळ सूत्रधार कुणीतरी वेगळाच आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, या गोष्टीचा छडा लावण्याचा प्रयत्न अर्जुनने केलेला असतो. बाबू ड्रायव्हरला सांगितलेलं असतं की तुला आता माझी मदत करायची आहे आणि आपण सगळेजण मिळून त्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढू. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी जाऊन आपण सिनियरला भेटूया, तिथे काही आपल्याला नवीन माहिती मिळते का ते बघू, असं अर्जुन म्हणतो. पण प्रेक्षकांनो, आता अर्जुन आणि सायली खऱ्या गुन्हेगाराला शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच इथे खरा गुन्हेगार अर्जुनच्या हातीसुद्धा लवकरच लागणार आहे. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुनने प्रियाचा पाठलाग केलेला असतो आणि प्रियाचा पाठलाग करत असताना इथे आता अर्जुनला महिपतचा पत्ता सापडलेला असतो, ज्या ठिकाणी नागराज आणि प्रिया या दोघांनी मिळून महिपतला किडनॅप केलेलं असतं, त्याला टॉर्चर करत असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने महिपतला त्या प्रिया आणि नागराजच्या तावडीतून वाचवलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत शिखरेचे डोळे उघडलेले असतात. ज्या लोकांना आपण वाचवण्याचा प्रयत्न केला, ज्या लोकांसाठी मी आत्तापर्यंत काम केलं आणि ती लोकं माझ्या आता जीवावरती उठलेले आहेत स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. त्यामुळे इथे जरीसुद्धा मी गुन्हेगार आहे तरीसुद्धा अर्जुनने मला वाचवलं. निदान नागराज आणि प्रिया यांच्या तावडीतून तरी वाचवलं. तेव्हा इथे अर्जुन जेव्हा महिपतला वाचवतो तेव्हा महिपत अर्जुनची माफी मागतो आणि म्हणत असतो की अर्जुन साहेब, मला माफ करा, माझं चुकलं, खरंच माझं चुकलं, पण आता मी तुम्हाला संपूर्ण सत्य सांगणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवनदान दिलेल्या अर्जुनसमोर इथे महिपतने 3 खुलासे केलेले असतात. 3 खुलासे केल्यानंतर अर्जुनच्या समोर आता संपूर्ण चित्र हे स्पष्ट आणि लख्ख उभं राहिलेलं असतं. खरे गुन्हेगार अर्जुनच्या समोर आलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे जो मूळ सूत्रधार आहे तो अर्जुनच्या समोर आलेला असतो. त्याने इथे संपूर्णपणे एक कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि त्या कुटुंबातील 3ही व्यक्ती एकमेकांपासून दुरावल्या आणि तब्बल 22 वर्षानंतर ते कुटुंब एकत्र आलं. पण या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या 3 व्यक्तींना इतकं काही सहन करावं लागलं, अगदी मरणयातना सहन केलेल्या आहेत त्या 3 जणांनी सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने ठरवलेलं असतं की ज्या व्यक्तीने इथे संपूर्ण किल्लेदार कुटुंब उद्ध्वस्त केलं त्या व्यक्तीला आता त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळणारच. आणि प्रेक्षकांनो, म्हणूनच इथे महिपतने केलेले खुलासे पाहता अर्जुनने खऱ्या गुन्हेगाराला आणि त्याचबरोबर त्याच्या साथीदाराला आता पुन्हा एकदा जेलची हवा खाण्यासाठी पाठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की तुळजापूरमध्ये अर्जुन सायली
रुद्र आणि गिरिजाच्या लग्नाला आलेले असतात. त्यांनी लग्न निर्विघ्नपणे आता पार पडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतसुद्धा तुळजापूरमध्ये आहे ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते. पण तो महिपतचा शोध घेतो, पण महिपत त्याला काही सापडत नाही. आणि इथे महत्त्वाचा व्यक्ती मात्र सापडलेला असतो, बाबू ड्रायव्हर. त्याच्याकडून सत्य समजलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला विचारायचं आहे सिनियरला की त्याचा कुणी दुश्मन आहे का, जो त्याच्या जीवावरती उठू शकतो. कधी कोर्टामध्ये एखाद्या केसच्या दरम्यान कुणाबरोबर भांडण वगैरे झालेलं नाही आहे ना, आणि तो माणूस जर क्रिमिनल बॅकग्राऊंडचा असेल तर तो सिनियरच्या जीवावरती उठू शकतो. जर तसं का असेल तर आपण सिनियरबरोबर बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने आता सांगितलेलं असतं बाबू ड्रायव्हरला की तू एका ठिकाणी लपून बस, तुला जे काही लागेल ते सगळं मी देईन, पण तू आता माझ्यासाठी काम करायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपतला प्रिया आणि नागराज हे दोघेही जण आता बेशुद्ध करून पनवेलमध्ये घेऊन येतात आणि एका गोडाऊनमध्ये त्याला आता बांधून वगैरे ठेवतात. जणू काही त्याला किडनॅपच केलेलं असतं. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की नागराज शेठ, अहो तुमच्यासाठी मी स्वतःचा जीव द्यायला तयार झालो होतो. तुम्हाला इतक्या गुन्ह्यांमधून वाचवलं, तुमची मदत केली, पण तुम्ही काय केलंत? शेवटीला माझ्या जीवावरती उठलात तुम्ही ह्या पोरीचं ऐकून. खरंच तुम्हाला वाटलं होतं की मी तुम्हाला दगा देईन? तेव्हा नागराज म्हणतो, का नाही देणार? जर तुला पोलिसांनी पकडलं असतं, तो अर्जुन कसा आहे माहिती आहे ना, कोर्टामध्ये त्याने तुला उभं केलं असतं तर खरा गुन्हेगार म्हणून तू माझंच नाव घेतलं असतंस ना. तेव्हा महिपत म्हणतो, कशावरून? अशी आपण दोस्ती निभावतो का? माझ्यावरती विश्वास नव्हता तुमचा? तुम्हाला वाटलंच कसं की मी तुमचं नाव घेतलं असतं? पण तुम्ही जे काही केलंत ना नागराज शेठ, ते बरंच झालं, कारण तुमचा खरा चेहरा माझ्यासमोर आलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? माझ्या केसाला जरी धक्का लागला ना, तरीसुद्धा तुमची काय अवस्था होईल ना, हे तुम्हाला आत्ता कळणार नाही आहे. जर इथून मी सुटलो तर तुमच्या दोघांची अशी अवस्था करून ठेवेन ना की तुम्हाला कुणी पाणीसुद्धा विचारणार नाही, कळलं का? तेव्हा इथे आता तुम्ही जे काही केलेत त्याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा, असं महिपत नागराज आणि प्रियाला म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणत असते की आता याला इथेच राहू द्या, कारण कसं आहे ना, जर याला पोलिसांनी बघितलं किंवा अर्जुन सायलीने बघितलं तर मग याला अरेस्ट करतील आणि त्याच्याबरोबर आपल्यालासुद्धा खडी फोडायला जेलमध्ये जावं लागेल. तेव्हा इथे महिपत म्हणतो की प्रिया, ए बबली, तुझं काही खरं नाही आता, तू तुझे दिवस मोजायला सुरुवात कर. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली घरी आलेले असतात. त्यानंतर ते रविराज किल्लेदारला फोन करतात आणि अर्जुन रविराजला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतो, कारण त्याला आता घरी जाऊन कुणाच्याही समोर ही गोष्ट बोलायची नसते. तेव्हा इथे रविराज किल्लेदार अर्जुनच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर, तुळजापूरमध्ये मला बाबू ड्रायव्हर भेटला होता आणि त्याने मला सांगितलं की 22 वर्षांपूर्वी त्याला तुझ्या गाडीचा अपघात करायला महिपतने सांगितलं होतं. पण महिपत हा प्यादा आहे मधला, सुपारी घेणारा माणूस. पण तुझी सुपारी देणारा कुणीतरी वेगळा व्यक्ती आहे, पण त्याचं नाव बाबू ड्रायव्हरला माहिती नाही आहे. पण त्याने त्याला बघितलं, म्हणजे तुझी सुपारी देणारा व्यक्ती दुसरा कुणीतरी आहे आणि महिपतने सुपारी घेतली आणि ती बाबू ड्रायव्हरला दिली. म्हणजे खरा गुन्हेगार अजून आपल्याला माहितीच नाही आहे की कोण आहे. तर सिनियर, तुझी अशी कुणाशी दुश्मनी वगैरे झाली होती का? कुणाशी भांडण झालं होतं का केसच्या दरम्यान? किंवा कुणी तुझ्या जीवावरती उठलं होतं का? तुला धमकी दिली होती? असं काही असेल तर प्लीज आठव आणि सांग, म्हणजे आपल्याला काहीतरी क्लू सापडतील त्या गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी. कारण का, ज्या वेळेला बाबू ड्रायव्हरचा फोटो महिपतने बघितला तेव्हा महिपतने लगेचच एका व्यक्तीला फोन केला, पण ती व्यक्ती फोन उचलत नव्हती. याचा अर्थ बाबू ड्रायव्हर, ती व्यक्ती आणि महिपत यांचा एकमेकांशी जो कनेक्शन आहे ते अजूनही आहे. कारण का, तर इथे बाबू ड्रायव्हरचा फोटो बघितल्यानंतर महिपतने कशावरून त्याच व्यक्तीला फोन केला नसेल? ती व्यक्ती अजूनही जिवंत आहे. त्यामुळे जर तुला काही आठवत असेल, जर एखादी व्यक्ती जी तुझ्या जीवावरती उठू शकते काहीतरी कारणास्तव, तशा व्यक्तीचं नाव सांग. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की नाही, केसच्या दरम्यानसुद्धा मी अशा केसेस कधी घेतल्याच नाही की त्याच्यामध्ये माझी दुश्मनी होईल किंवा माझ्यावरती कुणी हल्ला वगैरे करेल, असं कधीच नव्हतं.
तेव्हा प्रेक्षकांनो रविराज काका म्हणतात की नाही नाही 22 वर्षांपूर्वी तर माझी दुश्मनी कुणाबरोबरच नव्हती. मी माझं व्यवस्थितरित्या काम करत होतो, माझ्या कुटुंबाबरोबर आनंदी होतो. तेव्हा माझं कुणाशी काही भांडण वगैरे झालं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो, मग अशी कुठली ती व्यक्ती आहे जी तुझ्या जीवावरती उठली असेल काही कारण नसताना? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, ते काही सांगता येणार नाही. माझ्या नजरेत तरी अशी कुठलीच व्यक्ती नाही आहे जिच्याकडे मी बोट दाखवू शकतो, असं प्रेक्षकांनो आता रविराज काका अर्जुनला म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन सायली आता एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला काय वाटतं बायको, आपण आहे ना त्या प्रियावरती आता जरा लक्ष ठेवलं पाहिजे. पण अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं की तिला कळलंच नाही पाहिजे की आपण तिच्यावरती लक्ष ठेवून आहोत. तिच्या बारीक सारीक गोष्टींवरती आपण लक्ष ठेवूया. कारण इतकी वर्ष, तब्बल 2, 2.5, 3 वर्ष ती प्रिया महिपसाठी काम करते. त्यामुळे तिला नक्कीच माहिती असेल की 22 वर्षांपूर्वी कुठल्या व्यक्तीने अपघात घडवून आणला होता. तेव्हा आपल्याला तिच्याकडून थोडी जरी माहिती मिळाली ना तरीसुद्धा ती फायद्याची ठरू शकते. तेव्हा आपण तिला फॉलो करायचं, तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं, पण कळू द्यायचं नाही. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन ऑफिसला जेव्हा जात असतो तेव्हा इथे आता प्रियाचं सतत गोडाऊनच्या दिशेने जाणं होत असतं. कारण तिथे महिपतला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तेव्हा नागराज जेव्हा जेव्हा प्रियाला तिथे बोलवत असतो काही चर्चा करण्यासाठी, तेव्हा तेव्हा प्रिया जात असते. तेव्हा इथे अर्जुन आता ऑफिसला जाण्याचं नाटक करतो. त्यानंतर थोड्या वेळाने प्रिया निघते घरातून. तेव्हा प्रेक्षकांनो लगेचच सायली अर्जुनला फोन करून सांगते की प्रिया घरातून निघाली. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. तेव्हा इथे प्रिया आता गोडाऊनच्या दिशेने जाते. अर्जुन हळूहळू तिला आता फॉलो करत असतो आणि तिथे गेल्यानंतर अर्जुन गाडी उभी करतो. प्रिया आतमध्ये जाते, त्या व्यक्तीबरोबर बोलते, नागराजबरोबर, आणि त्यानंतर ती पुन्हा तिथून थोड्या वेळानंतर निघते. तेव्हा इथे अर्जुन बराच वेळ आता तिथेच उभा राहिलेला असतो. तेव्हा नागराज जाऊन गाडीमध्ये बसतो, पण नागराजचा चेहरा त्याला काही व्यवस्थित दिसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन म्हणत असतो की प्रियाचं या अशा ठिकाणी येण्याचं काय काम? तेव्हा तो हळूच आता गाडी पुढे घेऊन जातो आणि त्या गोडाऊनच्या दिशेने जेव्हा जातो तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये महिपतला एका ठिकाणी कोंडून ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण एवढा मोठा महिपत शिखरे आणि प्रिया आणि त्या व्यक्तीने त्याची अशी अवस्था केली, त्याला इथे बांधून कोंडून ठेवले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, जर महिपतला पकडलं तर यांचं कारस्थान उघडं पडेल ना, म्हणूनच यांनी महिपतला इथे किडनॅप करून ठेवले आणि आम्हाला वाटलं की महिपत फरार झालाय म्हणून. तेव्हा अर्जुन आता महिपतला तिथून बाहेर काढतो. त्याचा हात आपल्या खांद्यावरती घेऊन त्याला कसं बसं आपल्या गाडीमध्ये आणून बसवतो आणि आधी तिथून गाडी बाहेर काढतो. त्यानंतर त्याच्या तोंडावरती पाणी मारून त्याला पाणी प्यायला देतो. तेव्हा महिपत म्हणतो, अरे अर्जुन साहेब तुम्ही इथं? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की तुला त्या प्रियाने किडनॅप करून ठेवलं होतं का? तेव्हा महिपत म्हणत असतो की तुम्ही माझा जीव वाचवलात. का वाचवलत मला? पोलिसांच्या ताब्यात द्यायला? तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट सांगू तुला महिपत, मला माहिती आहे तू गुन्हेगार आहेस, तुझी मुलगी गुन्हेगार आहे. पण 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो अपघात तू घडवून आणला होतास, ती सुपारी तू बाबू ड्रायव्हरला दिली होतीस. पण तुला ज्या व्यक्तीने सुपारी दिली होती ना तो खरा गुन्हेगार आहे. कारण तो रविराज किल्लेदारच्या जीवावरती उठला होता आणि म्हणून त्याने तुला सुपारी दिली. खरा तू गुन्हेगार नाहीच आहेस ना. मला त्या मूल गुन्हेगाराचं नाव सांग, मला त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. मी तुला काही करणार नाही आणि जरी तुला शिक्षा झाली तरी तुझी शिक्षा कशी कमी होईल मी याकडे लक्ष देईन. पण तू आता तरी एक चांगलं काम कर, मला खऱ्या गुन्हेगाराचं नाव सांग. तेव्हा इथे आता महिपत म्हणतो की तसंही नागराज प्रिया हे माझ्या जीवावरती उठले, मग त्यांना वाचवण्यासाठी मी स्वतःचा बळी का देऊ? तेव्हा इथे आता महिपत म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला आता सत्य सांगणार आहे. आणि महिपत म्हणतो की रविराज किल्लेदार यांच्या अपघाताची सुपारी मला त्यांच्या छोट्या भावाने नागराज किल्लेदाराने दिली होती. नागराज किल्लेदार हा प्रॉपर्टीसाठी त्यांच्या जीवावरती उठलेला आहे आणि म्हणूनच त्याने मला त्या व्यक्तीला मारण्याची सुपारी दिली होती. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जी मुलगी तुम्हाला तुमची तन्वी वाटते ती प्रिया, ती खरी तन्वी नाही आहे. खरी तन्वी कुणीतरी वेगळीच आहे आणि ती आहे खरी बबली. ती बबली आहे त्या मैनावती आणि सदाची पोरगी.
ती खरी तुमची तन्वी नाही आहे. तिलासुद्धा आणणारा व्यक्ती हा नागराजच आहे, खोटी तन्वी बनून. ह्या गोष्टीचा खुलासा आता महिपतने केलेला असतो. आणि मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्तीसुद्धा नागराजच आहे, हे सुद्धा आता महिपतने अर्जुनला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अर्जुनने आता महिपतला वाचवल्यानंतर, त्याला जीवनदान दिल्यानंतर महिपतने एकाच वेळी 3 खुलासे केलेले असतात. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे नागराजचा हात आहे. इथे आता प्रियाला तन्वी बनून आणणारा व्यक्तीसुद्धा नागराजच आहे. मधुभाऊंवरती हल्ला करणारा व्यक्तीसुद्धा नागराजच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, खऱ्या गुन्हेगाराचं नाव महिपत शिकरेने सांगितल्यानंतर बाबू ड्रायव्हरला आता अर्जुन भेटतो आणि बाबू ड्रायव्हरला नागराजचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, हाच तो व्यक्ती आहे का ज्याने महिपत शिकरेला सुपारी दिली होती रविराज किल्लेदारांची. तेव्हा प्रेक्षकांनो, बाबू ड्रायव्हर म्हणतो, हो अगदी बरोबर, हाच तो व्यक्ती आहे ज्याने स्वतःच्या भावाची सुपारी दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो. तेव्हा अर्जुन हे सगळे पुरावे घेऊन आता रविराज किल्लेदार यांच्याकडे जातो आणि त्याला सगळं सत्य सांगतो. तेव्हा इथे रविराज काकांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. माझा सख्खा भाऊ हा माझ्या जीवावरती उठला होता. त्याने माझं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं, का तर प्रॉपर्टीसाठी. तेव्हा इथे आता रविराज काकांना स्वतःचीच लाज वाटत असते की त्यांचा सख्खा भाऊ त्याने त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की अर्जुन, जर तसं असेल तर तू लगेचच त्याला अरेस्ट करायला सांग. माझ्या कुटुंबाला तोडण्यासाठी त्याने जे काही प्रयत्न केलेत, प्रतिमा मला आणि माझ्या मुलीला एकमेकांपासून वेगळं केलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि महत्त्वाची गोष्ट सिनियर, जी तुला तुझी मुलगी वाटते ना, ती प्रिया, ती खरी तन्वी नाही आहे. तिलासुद्धा प्रॉपर्टीसाठी इथे नागराज काकाने खोटी तन्वी बनवून आणले. ती खरी तन्वी नाही आहे, तुझी मुलगी दुसरीच कुणीतरी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, हे स्वतः मला महिपतने सांगितलं, असं अर्जुन म्हणतो. आणि मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्तीसुद्धा दुसरी तिसरी कोणी नसून नागराजच आहे आणि हे स्वतः मला महिपतने सांगितलं आहे. त्याने ज्या चाकूने वार केला आहे तो चाकूसुद्धा महिपतने लपून ठेवला आहे, हे सुद्धा त्याने सांगितलं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की मला लाज वाटते की असा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस माझा भाऊ आहे. त्याला आता 1 मिनिटसुद्धा मी सहन करणार नाही आहे. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी, असं इथे रविराज काका म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आणि नागराज यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. अर्जुनने आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात रितसर कंप्लेंट नोंदवलेली असते आणि सगळे पुरावे वगैरेसुद्धा सादर केलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज आणि प्रियाला त्यांच्या खोटारडेपणाची, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने 22 वर्षानंतर का होईना, पण किल्लेदारांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुनने खरा गुन्हेगार खूपच इथे मेहनतीने शोधून काढलेला असतो.